नमस्कार, तृप्तीज कॉर्नरमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आम्ही आलेलो आहोत कल्याण डोंबिवली शिळफाटा रोड येथे लागलेल्या मिनी काश्मीर फेस्टिवलमध्ये। सो चला तर मग आपण एंट्री करूया मिनी काश्मीर फेस्टिवल कल्याण डोंबिवली काश्मीर फेस्टिवलमध्ये। असं काहीसं बाहेरचं बॅकग्राऊंड आहे। आतमध्ये याच्या पाठी लहान मुलांसाठी अम्युजमेंट, मोठ्यांसाठी शॉपिंग असं बरंच काय आहे। बट मी तुम्हाला आज फक्त हे मिनी काश्मीर कसं त्यांनी उभारलं आहे हे दाखवणार आहे। चला तर मग एंट्री करूया। अशा प्रकारे आपण आतमध्ये एंट्री करतो आहोत। आतमध्ये ग्रीनरी त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। सो या प्रकारे ग्रीनरी मधून क्रॉस केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे प्लास्टिकचं कृत्रिम डेकोरेशन केलेलं आहे। वरती फुलांच्या रांगा आहेत आणि खाली तुम्ही बघू शकता या प्लास्टिकच्या पलीकडे दिसत असेल तुम्हाला त्यांनी काश्मीर उभारलेलं आहे। तर ते काश्मीर कसं आहे ते आपण बघणारच आहोत। दोन्ही साईडला आहेत आणि ते आपण असं मत्स्यालयामध्ये आल्यावर कसं असतं वरती मासे असतात आणि खाली तसं त्या टाईपमध्ये बाहेर काश्मीर आहे आणि आतमध्ये आपण आणि कूलर तिथे जागोजागी लावले जेणेकरून तुम्हाला थंडावा की काश्मीरमध्ये असल्याचा फील येईल असं म्हणून त्यांनी उभारले आहे। खूप कूलर आहे इथे। सो आम्ही वीकडेला आलो त्यामुळे गर्दी कमी आहे। तर बघा इकडे अनेक फुलं झाडं आहेत। हे सर्व कृत्रिम आहे। हे जो बर्फ दिसतोय हा पण त्यांनी थर्मोकॉलचा बनवलेला आहे। तर चला बघूया आपण अशा प्रकारे कृत्रिम झाडं आणि पुढे तुम्हाला दिसत असेल सफरचंदांची बाग उभारलेली आहे। काश्मीर म्हणजे सफरचंद हे आलेच। सो सफरचंद खूप छान प्रकारे पूर्ण सफरचंदांची बागच त्यांनी उभारलेली आहे। तर खूप सुंदर दिसतंय हे ॲक्च्युली आणि बघू शकताय हे कृत्रिम सफरचंद आहेत आणि खाली बर्फ दाखवला आहे त्यांनी की बर्फामध्ये हे झाडं असतात। सो बघू शकताय आणि हे काश्मीरमध्ये आढळणारी जी फुलझाडं आहेत तीही त्यांनी इथे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि हे आहे कूलर। जागोजागी त्यांनी कूलर ठेवलेले आहे। सूर्यफूल दाखवलेली आहेत, मस्त केलेले आहेत। फुलांचे डेकोरेशन तर खूप छान केलेले आहेत त्यांनी। पुढे बघूया आपण आता काश्मीरमध्ये घरं कशी असतात ते त्यांनी इथे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे। सो वरती पुन्हा एकदा थर्मोकॉलचं डेकोरेशन आहे जेणेकरून बर्फाचा फील व्हावा म्हणून आणि इथे फोटो सेशनसाठी तुम्ही उभं राहून फोटो काढू शकताय आणि अजिबात कशाला हात लावायचं नाही हे जागोजागी त्यांनी लिहिलं आहे। जागोजागी कूलर्स आहेत जेणेकरून थंड वाटावं। बट गरमीचे दिवस आहे तो एवढं काश्मीरमध्ये असल्यासारखं वाटत तर नाही आहे। बट ठीक आहे, काश्मीरचा फील यावं, लहान मुलांना काश्मीर म्हणजे काय हे कळावं। सो त्यासाठी तरी तुम्ही इथे आणू शकताय लहान मुलांना आणि मज्जा येईल त्यांना। थोडंसं काहीतरी वेगळं। बाहेर पाठच्या साईडला लहान मुलांसाठी मोठं अम्युजमेंटसुद्धा आहे आणि इथे तुम्ही फोटोशूट करू शकता। इथे एक कृत्रिम झरा असा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे, जसं डोंगरावरून काश्मीरच्या पाणी वाहतं आणि झरे फुटलेले आहेत। सो तेही दाखवण्याचा प्रयत्न केला आहे। लहान मुलांना इथे भरपूर मज्जा येईल। सो आम्हाला खूप मज्जा आली। आम्ही जास्त करून शॉपिंगमध्ये जास्त मज्जा केली। तर हा आहे झरा आणि कमळाची फुलं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे त्यांनी। अजून थोडंफार त्यांना काही करता येऊ शकत होतं बट काय ते आता फेस्टिवल संपत आलं आहे त्यामुळे कदाचित आम्हाला कमी किंवा थोडंफार नाविन्य राहिलं नाही। हे आहे इग्लू दाखवण्याचा प्रयत्न केला आहे त्यांनी आणि काश्मीरमध्ये लोक कसे राहतात आणि कोणते कोणते प्राणी आढळतात, कोणते कपडे घालतात तिकडे, सो ते दाखवले आहेत। आणि हे हलणारे प्राणी आहेत काही काही। इथे पेंग्विन दाखवला आहे, हे हलणारे आहेत। पुढे अस्वलही दाखवलं आहे, पांढरं अस्वल जे फक्त काश्मीरमध्येच आढळतं। हे अशा प्रकारे तुम्ही बघू शकताय। सो चांगलं आहे, लहान मुलांना तुम्ही इथे आणू शकताय। तर इथे आपलं काश्मीर फेस्टिवल संपलं आहे आणि ह्या पार्टी फेस्टिवलच्या पार्टी तुम्हाला शॉपिंगसाठी जसं जत्रेत शॉपिंग आणि अम्युजमेंट लागतं पाळणे वगैरे ते आहे। सो एक संडेला तुम्हाला जर का थोडा टाईम स्पेंड करायचा असेल मुलांसोबत तर इथे नक्की आणा। धन्यवाद।
आहे.